नावाने, तिथे 25 लाख इन्व्हेस्टमेंट, 20 वर्कर कामाला होते. त्या व्यवसायात 20 कंपन्यांचा मी वेंडर होतो आणि 1 लाख महिना उत्पन्न 2007 साली मला येतं. 2007 सालची गोष्ट. त्यावेळेस मी अतिशय स्वतःला शहाणा समजत होतो. इगो नसात भरलेला होता. 27 वयात लाख रुपये मिळत होते. इगो असणार का नसणार? डायरेक्ट सेलिंग मध्ये मी ऍक्सिडेंटली आलो. माझे जवळचे नातेवाईक आहे ज्यांनी डायरेक्ट सेलिंग मध्ये 2007 साली मला प्लॅन दिला होता आणि 2007 ते 12 मी एका कंपनीत काम केलं. तिथं शिकलो नेटवर्किंग काय आहे. 2013 ते 2016 या 3 वर्षात फुल टाइम ऍज अ नेटवर्कर म्हणून मी काम केलं आणि 3 वर्षात 3 करोड इन्कम. 3 करोड. या 3 करोड मध्ये जी सर्वसामान्य माणसाची 3च स्वप्न असतात. किती सर? घर, गाडी आणि मुलांचं शिक्षण. हे सोडून काय आहे? घर, गाडी आणि मुलांचं शिक्षण हे तू सोडून काय सर आपल्या सट्टा माणसाची इच्छा? आपण आयुष्यभर जे झगडत असतो, लढत असतो कशासाठी? माझ्या स्वतःला एक घर पाहिजे. 1 BHK 2 BHK पाहिजे का नाही पाहिजे? मला स्वतःला कार पाहिजे माझ्या फॅमिलीसाठी. मी म्हणत नाही BMW, जाग्वार, ऑडी, मर्सिडीज, रेंज रोवर, काही संबंध नाही, पण एक 5-10 लाखाची कार पाहिजे. मी का आयुष्यभर झगडत असतो? माझी जी मुलं आहेत 1 किंवा 2 किंवा 3, त्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे. माझ्या आई वडिलांची परिस्थिती नव्हती, पण मी माझा बाप म्हणून मला शिक्षण चांगलं द्यायचंय. या 3च गोष्टींसाठी आयुष्यभर लढत असतो ना. शोकांतिका आणि रियालिटी अशी ही जिंदगीत कधीच कंप्लीट होत. आयुष्य संपून जातं. 60 वय क्रॉस होतं. मुलं लग्नाला येतात. मुला मुलीचं लग्न झालेलं असतं तरी आयुष्यात स्वतःचा फ्लॅट होत नाही, स्वतःची कार येत नाही आणि मुलांचं शिक्षण झेडपी आणि सेमी इंग्लिश मध्ये झालेलं असतं. ना त्याला CBSE बोर्ड आहे ना त्याला स्टेट बोर्ड आहे. असं आहे का नाही? त्याचा रिझन काय माहिती? पैसे अलाउड करत, खिसाच कमायचा. जो इन्कम आहे त्याच्यात ती कॅपॅसिटी नाही. मग आपण सर्व लोकांचा, जो सामान्य माणसाचा व्हाय क्लिअर असतो नेटवर्क मार्केटिंग मध्ये येण्याचा, एकच वय असला पाहिजे की मला नेटवर्क मार्केटिंग मध्ये सक्सेस इज अ जर्नी. सक्सेस हा एक प्रवास आहे, कधीही न संपणार, कधीच संपत नाही. या प्रवासामध्ये अनेक टप्पे असतात. काय असतात? पहिला टप्पा आहे सामान्य माणसाचा. डायरेक्ट सेलिंग मध्ये तेव्हा येतो. मी जेव्हा आलो होतो 2007 साली किंवा 2013 साली मी फुल टाइम ॲज अ नेटवर्कर म्हणून उतरलो होतो मैदानामध्ये. शिक्षण झाल्यानंतर नेटवर्क मार्केटिंगचं शिक्षण मी 5 वर्ष घेतलेलं आहे. जसं MBA करायला, डिप्लोमा करायला 3 ते 5 वर्ष घासावी लागतात ना. आई बिलगोली 2007 ते 12 एका कंपनीत काम केलेलं आहे नेटवर्क मार्केटिंग मध्ये. आणि मी शिकलोय तिथं ऍक्च्युअली नेटवर्क मार्केटिंग काय. ते शिक्षण झाल्यानंतर 3 वर्षात त्या 3 करोड कमवले ना. त्याचं कारण काय होतं? शिक्षण पूर्ण झालं. सिस्टम लावता आली होती. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, टीम कशी घडवायला पाहिजे. या बिझनेस मध्ये एकच वाक्य शिकलो होतो. इफ यू बिल्ड पीपल, पीपल बिल्ड युअर बिझनेस. तुम्ही लोक घडवा, लोक तुमचा धंदा घडवा. त्या दिवसापासून माझं व्हायला मला लोक बनवायचे, घडवायचे. आई बिलगुल्यापेक्षा भारीचे बॉम्ब बनवायचे. तनातन त्यांनी 100% मार्केटमध्ये जाऊन तनातन क्लोजिंग आणले पाहिजे. लक्षात येते मी काय म्हणतोय? व्हाय क्लिअर पाहिजे आपला. सामान्य माणसाचा व्हाय एकच असतो. डायरेक्ट सेलिंग मध्ये कुठलीही कंपनी जॉईन करा, व्हाय एकच असला पाहिजे सामान्य माणसाचा. येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला या कंपनीतून कमीत कमी 1 करोड कमवायचे आहे. 1 करोड 5 वर्षामध्ये. आणि जो आर्थिक आजार आहे मला आयुष्याचा, कारण आर्थिक आजार माणसाला जितेपर्यंत जाईपर्यंत सतावत असतो. चिता माहिती आहे? मरत्या वेळेपर्यंत आपल्याला आर्थिक आजार सतावत असतो. आणि तो आर्थिक आजार कायमचा बरा करायचा असेल ना, SDPS मध्ये फक्त 5 वर्ष काम करायचं. किती वर्ष? व्हाय क्लियर पाहिजे तुमचा की आने वाले 5 साल में मुझे इस कंपनी से 1 करोड कमाना. का कमवायचे हे महत्वाचे. पुढे घ्या सर, पुढचा डायलॉग काय? व्हाय क्लिअर झाला? 1 करोड कमवायचे. दुसरा व्हाय क्लिअर पाहिजे. सॉरी, व्हॉट एक्झॅक्टली डू आय वॉन्ट. ते 1 करोड एक्झॅक्टली कशासाठी कमवायचे, कशाला पाहिजे? 1 करोड व्हाय क्लिअर पाहिजे का नाही पाहिजे? 1 करोड पाहिजे, पण कशासाठी? क्लिअर पाहिजे का नाही व्हाय? अनेक लोक म्हणतात 1 करोड आल्यावर बघू काय करायचं. असं जिंदगीत कधी होत? 1 करोड कमवण्याच्या आधी व्हाय क्लिअर पाहिजे. ते का कमवायचे,
तरच मिळतात ना 1 करोड. ते 1 करोड कमवायचे असतील तर त्याला गोल्स म्हणतात. काय म्हणतात? त्याला व्हिजन म्हणतात, त्याला मिशन म्हणतात, त्याला ड्रीम्स म्हणतात. पाहिजे का नाही पाहिजे? आणि ते ड्रीम्स लिहिताना तुमच्या डायरीमध्ये किंवा गोल्स लिहिताना, व्हिजन लिहिताना त्याच्यात इमोशन्स पाहिजे. इमोशन्स म्हणजे काय? भावना. मनुष्य प्राणी जो या जगात आहे ना त्याच्याला भावना आहे. भावना ज्याच्या वायमध्ये इमोशन्स असतात ना तोच माणूस जगात काहीतरी करू शकतो. नुसतंच लिहून उपयोग नाही. मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, मुलाचं शिक्षण, पण त्या वायमध्ये काय पाहिजे? ताकद पाहिजे. ताकद. की मला का घर पाहिजे? का मला का कार पाहिजे? फॅमिली कार. मला या मुलांचं का शिक्षण द्यायचं? हाई मुडगुलेची स्टोरी ऐकायला आवडेल. माझा वाईट क्लिअर होता. 2013 साली डायरेक्ट सेलिंग मध्ये मी फुल टाइमर झालो. एसलीपेचा फाय वेगळा आहे माझा. मी ज्यावेळेस तुमच्यासारखा सिटी 100 गाडीवर फिरत होतो. कुठली गाडी? सिटी 100 टू व्हीलर असते बजाज कंपनीची. 2002 साली मी गाडी घेतली होती. 2014 पर्यंत मी किती वर्ष गाडी चालवलेली आहे? टू व्हीलर 12 वर्ष गाडी चालवलेली टू व्हीलर. ज्यावेळेस मी 2013 ला डायरेक्ट सेलिंग मध्ये फुल टाइमर झालो, ऍज अ नेटवर्कर म्हणून कामात एंट्री घेतली आणि 3 करोड कमवले. त्याच्या आधी ज्या कंपनीत जॉईन झालो मी 6 डिसेंबर 2013 साली. किती? 6 डिसेंबर ही जॉईनिंग डेट इतकी इमोशनल आहे. माझ्या मुलीचा वाढदिवस 6 डिसेंबर आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. पहिली मुलगी माझी 6 डिसेंबर 2008 ची आहे आणि तिच्या वाढदिवसाला मी जॉईन झालो होतो त्या कंपनीमध्ये. कारण इमोशन्स होत्या त्या 6 तारखेमध्ये. काय होत्या सर? मी त्याच वेळेस ठरवलं होतं. माझी परिस्थिती अशी होती, काही लोकांची असेल की हरिपुण्याची 2013 परिस्थिती अशी होती की सिटी 100 गाडी होती माझ्याकडे. पहिले शॉप होतं, 1 लाख मिळायचं, तो भाग वेगळा आहे. डायरेक्ट सेलिंग मध्ये मी आलो, 5 वर्ष शिकलो त्या कंपनीमध्ये आणि परिस्थिती अशी झाली होती काही कारणास्तव की सिटी 100 गाडीला पेट्रोल टाकायला पैसे नसायचे. 2013चा हरी मिळवले आहे का? आता किती चालू आहे? 2024 चालू आहे. म्हणजे 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2013 साठी सिटी 100 गाडीला पेट्रोल टाकायला पैसे नसायचे. 100 रुपये माझे दाजी माझ्या मित्रांकडून उसने घ्यायचा. 2013 साली मी जो हेल्मेट वापरायचा टू व्हीलरवर, त्या हेल्मेटची काच जर क्रॅक झाली ना तिला 30 रुपये लागतात. ते पैसे नसायचे माझ्या गाडीला टिक्की असायची. टिक्की असते ना सर, त्या टिक्कीचं लॉक असतं 30 ते 40 रुपयाचं. ते बदलायला पैसे नाही. तारेने गुंडाळणारा हरी मिळवले. किती सालची गोष्ट आहे सर? 2013 सालची गोष्ट. जेव्हा कंपनी जॉईन झालो 100% भाड्याने राहत होतो. 7,000 भाडं होतं माझ्या घरात. 1 BHK मध्ये. चिंचवड मध्ये मी राहायचा. चिंचवड माहिती सांगितलं. माझी आयडेंटिटी अशी निर्माण झाली होती 2013 साली. कारण 7 ते 12 मी काय केलेलं आहे, नेटवर्क मार्केटिंग. आणि माझं फार मोठं शॉप होतं, मी ते सोडून दिलेलं आहे. आणि मी पूर्ण काय झालो, नेटवर्किंग मध्ये फुल टाइम झालो. माझे सासरे असतील, माझे नातेवाईक असतील, भाऊ असेल, माझी आई असेल, माझे वडील 2002 सालीच वारलेले. या सर्व लोकांनी मला वारीत टाकलं की कामातून गेलेली केस हा टॅग मला लागला. कुठला कलंक? कलंक. कामातून गेलेली केस. हरी मिळवले म्हणजे काय? नेटवर्क मार्केटिंग मेंबर बनवणारा हरी मिळवले. कारण त्या कंपनीत मी 5 वर्ष काम केलं होतं पण सक्सेस नव्हतं. फेल झालो होतो ना. फेल झालेल्या माणसाला असंच बोलतो. मी त्यावेळेस बोलायचा कंपनी जॉईन झालो तेव्हा 7 ते 12 मध्ये मी मर्सिडीज घेणार, वॉडी घेणार, जगवार घेणार आणि सिटी 100 बदलणार. त्यावेळेस मी लोकांना बोलायचं मी हे करणार, मी ते करणार, स्वतःचं घर घेणार. मी 10 वर्ष भाड्यानेच राहतो. प्रचंड त्रास आणि वेदना चालू होत्या. संघर्ष आयुष्याचा चालू होता. एवढं मोठं शॉक सोडून मी नेटवर्क मार्केटिंग मध्ये फुल टाइम आलो होतो. प्रचंड वेदना चालू होती. घरच्या लोकांनी वाईट टाकलं होतं. सासरा म्हणला होता, जावयानी वाटोळ केलं माझ्या पुढे. कळलं नाही कळलं? ज्याने लग्न जमवलं माझा मित्र सारखा तो म्हणायचा वाटोळ झाली हाईला त्या पोरगीला, त्याचीच मावस बहिणी माझ्या. तर 100% बरीच लोक या भारतामध्ये वकील म्हणजे ऍडव्होकेट आहेत का नाही? ऍडव्होकेट हे काय आहे? प्रोफेशन आहे का नाही? बरीच लोक डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, आर्किटेक्चर आहेत. हे प्रोफेशन वेगवेगळे आहे ना सर? सेम त्याच पद्धतीने डायरेक्ट सेलिंग मध्ये
काम जो करतो त्या प्रोफेशनला बोललं जातं नेटवर्कर. काय बोललं जातं? नेटवर्कर. इंजिनियरला प्राऊड असतो का नाही? डॉक्टरला प्राऊड असतो का नाही? मी डॉक्टर आहे या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे का नाही त्याला? आणि असायलाच पाहिजे का? 12वी नंतर त्यांनी चष्मा लागेपर्यंत पुस्तकं वाचले. रात्रंदिवस अभ्यास. उलटीच कोणी डॉक्टर आणि इंजिनियर बनतो का? म्हणून त्याला प्राऊड आणि अभिमान असलाच पाहिजे. तसं एक नेटवर्कर बनायचं असेल तर कमीत कमी 3 वर्ष लागतात. एक चांगला नेटवर्कर बनायचा असेल तर डिप्लोमा करायला किती वर्ष लागतात आणि डिग्री घ्यायला किती वर्ष लागतात? तेवढेच 3 ते 4 वर्ष लागतात नेटवर्कर बनायला. आणि दुर्दैव असं आहे, अर्ध्या हळकोटांनी पिवळे असलेली लोक जास्त आहेत. प्लॅन द्यायला शिकला की त्याला वाटलं मी बनलो लीडर. आय एम अ व्हेरी बिग लीडर. प्रेझेंटेशन देता येते आणि तो स्वतःला काय म्हणतो? स्वयं घोषित लीडर. स्वतःच घोषित केलं की बहुत बडा लीडर. तो लक्ष्मी बॉम्ब फटाका. पण तो लवंगी पण नाही. हो, लवंगी फटाका माहिती काही फुसके पण नाही. आणि पूर्वीच्या काळात चिडवायची, मामाचीच पोरगी द्यायची म्हणजे लग्न करायचं असेल. मला इतकी लाज वाटायची मामाच्या गावाला जाताना. याचं जावं लागतं ना, इतका लाजायचा 12वी होईपर्यंत. म्हणजे इतकी भीती वाटायची मला की म्हणजे बोलायची. आता सख्यात मामाची पोरगी तरी लाजाळू प्राणी मी होतो. मी जेव्हा कंपनीत डायरेक्ट सेलिंग मध्ये आलो कुणाशीच बोलायचं नाही. भीती वाटायची, लाज वाटायची, संकट वाटायचं. आता हरी बिडगोले हजारो लोकांपुढे ट्रेनिंग घेतो. हजारो लोक. आता हा व्यक्तिमत्व विकास कशात झाला सर? डायरेक्ट सेलिंग मध्ये. आणि फुकट झाला. कसा झाला? मार्केटमध्ये 25-30 हजार लागतात. 1 वर्ष फक्त या सिस्टम मध्ये ना तुमचा व्यक्तिमत्व विकास असा होईल. तुमचे कपडे नाही बदलणार, तुमचे विचार बदलणार. विचार बदलले पाहिजे, त्याला व्यक्तिमत्व विकास मानतात. बरीच लोक म्हणतात सूट बीट घातली, टाय बी लावला लागतं. जेव्हा तोंड उघडतं ना तेव्हा कळतं काय भगदाड पडले. नुसत्या कपड्याही पर्सनॅलिटी डेव्हलप होत नाही. अजिबात नाही. हा गैरसमज, गोड गैरसमज असतो. कपडे वाईची घातली काय, तोंड उघडलं की कळतं यात. आणि काही लोक कपडे जरी साधे असतील बोलतात असे की भले भल्यांची फाटते. ऐका ना, मुंगे येतात मेंदू मध्ये. काय बोलतो याटमराव? येताना असं वाटतं हे काय 5 फुटी नेमचं बोलत. आणि ऐकल्यानंतर कळतं हे तर मोठा जॅक. हे असंच आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असेल तर एकच इंडस्ट्री आहे, ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग. या डायरेक्ट सेलिंग मध्ये फक्त 1 वर्ष. जीवनात जिंदगीत कधी आत्महत्या करायचा विचार सुद्धा येणार एवढा कणखर आणि